वाडी विरुद्ध तुम्ही पाहता मध्यवर्ती एसपी वाकडे अशी बाज पारमेट टॉस तिथे जिंकला टीम कसगावाडी संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा आणि आता इन्व्हाइट केला बॅटिंग साठी मैदानावरती एसपी वाकडे संघाला सलामी जोडी तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाली आहे दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल देखील चालाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार नाना शी देतात गुरुताची बार्क वरती ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉल चालवून साईड विकेटला डीप क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय दोन धाबा एकवटाचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर वेगाने या दोन धाबा बाजाराच्या मध्ये एकवटा देखील जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता टीमची टोटल दोन धाबाच्या साथीने आता पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या गुरुदास सज्ज होतोय चेक करावा लागेल फिर से आ गए ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न 20 मध्ये घेतलाय खेळाडू आहे डीप मध्ये एक सिंगल एकवडली आणि आता सिंगल वरती इथे मात्र थांबावं लागेल धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 4 चेंडूचा खेळ संपूर्ण झालाय 3 षटकाचे मार्क्स तुम्हाला जरूर पाहायला मिळेल गोरदाज नाना शीद वरती आक्रमण चढवण्यात आलंय 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या गुरुदास सज्ज होतोय इथे देखील अडबा बॅट खेचण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील धावफलकावरती जोडली जाईल सिंगलच्या साथीने धावफलक आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना नानाशी सफल झाले अडबा बॅटने खेचला स्कोर लेगला डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार घूमे रोशने अपना
बॅटची कडा घेतली, थडब्यांचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली गेली. षटक क्रमांक दुसरा घेऊन चिंतामण आले गुरुदाजी पार्कवरती. चिंतामणने आता षटक क्रमांक दुसरा घेऊन तो दाखल झाला. एक धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आपण पाहिला बॅट्समन सुशांतच्या बॅटमधून. आणि आता धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होतोय राऊंड द विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नव्हता, त्यामुळेच की काय डॉटबॉलची समाप्ती होत असताना सलग इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्हाला 12 मेल 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय आणि बॉल अखेर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दुसरा पारा मेल 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. चला जुन्या चेंडूची पूर्तता करा. माज बोबेरे आपण कुठे असाल तर मंचावरती या. माज बोबेरे, माज बोबेरे. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. अठ्ठावीस धावा. पुन्हा डाऊन साइडला खेचला. इथे देखील फटका चांगला आहे. अखेर वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. धावफलकावरती 34 धावा आता धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गच असताना तुम्ही पाहताय गोलंदाज दाखल जरूर झाले, त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेले. चिंतामण तुम्ही पाहता बॅटची कडा आहे त्यांच्या मागे. खेळाडू पुढे सरकतोय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर आता सुशांतला परतावा लागेल माघारी. बॅट्समन आउट. खेळाडू मैदानावरती राकेश आता दाखल झालेत. या बॅट्समध्ये चांगली बॅटिंग इथून करावं लागेल. 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज चिंतामण त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलं, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धावा जास्तीत जास्त खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत थोडीशी मागणी गोलंदाजी 12 मैल राऊंड द विकेट.
हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॉल चाल कव्हरला, खेळाडू आहे डीप मध्ये, दरम्यान सिंगल धाब एकपटी जातीये आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल 35 धावा. षटक क्रमांक 3 घेऊन बाळू आलाय गुरुताची मार्क वरती तुम्ही पाहता आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान धाबा किती भेटतील हे देखील पाहावं लागेल. बाळूला तुम्ही पाहता जो बाळू मागील 5 मध्ये षटक क्रमांक पहिला घेऊन आला होता, परंतु भरपूर मार त्याच्या गुरुताची मार्क वरती पडला जरूर. त्यानंतर आता तो अंतिम षटकामध्ये आला या 5 मध्ये. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. 36 धावा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. फलंदाज बाद देखील झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना जुने झालेत. छत्तीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॅटर बाद झालेत. बाळू ऑन साइडला खेचलाय, जागेवरून हा स्ट्रोक पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेटला वारशी वार्तालाप करत असताना बॉल चालला सीमारेषा पार. षटकार षटकार वसूल करतोय नवीन आलेला खेळाडू. जुनेच्या बाजून हा षटकार आपण जरूर पाहिला. धावफलक 42 42 धावा. इथे देखील पुन्हा डाऊन साईडला घेतल्याचा प्रयत्न, अपील झाली पंचांकडे, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान तुम्ही पाहताय एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. त्रेचाळीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅच मध्ये अजूनही 3 जोडीचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकाची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. या स्पर्धेमध्ये खरं तर आतापर्यंत दोन्ही संघाचा खेळ भरपूर चांगला आपण पाहिलाय. खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमने आजच्या रात्रीमध्ये दाखवलाय. परंतु इथून हा सामना कोण जिंकणार हे देखील पाहावं लागेल, कारण जो संघ इथून हा सामना जिंकेल त्याला इथे मात्र एक पारितोषिक देण्यात येईल. बिग हिट केला ऑन साइडला, सलामीला आलेला फलंदाज शांत होता विरेश, आणि अखेर तो देखील आता आक्रमक पवित्रा घेत असताना फलंदाज त्याच्या बॅटमधून षटकार. सो मच. विरेशच्या बॅटमधून षटकार आला. 3 चेंडू त्याला फेस केलेत. 8 डाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आतापर्यंत धावफलकावरती जोडली जातील. बाळू टू गो. फुटो सुद्धा ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
गोरदस तयार. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न घाई केली. इथे तुम्ही पाहताय फलंदाज जुनेद आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. असं वाटलं होतं जुनेदला की हा चेंडू इथून डॉट असेल, त्यामुळेच की काय धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. दरम्यान तुम्ही पाहता इथे व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 10 धावफलकावरती 54 धाबा 54. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर शेवट गोड केलंय. इथे मात्र बॅट्समन विरेश त्याच्या बॅटपासून सिक्सर आलाय आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय. या सिक्सरच्या मदतीनं टीमची टोटल 60 धाबा. चला सलामी जोडी 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहू शकता. खरं तर शहबाज काका बुवेरे अजूनही या मॅचचा आनंद घेतात. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवरती पडत नाहीये तोपर्यंत शहबाजच्या बुवेरे असतील, अखिलभाई बुवेरे असतील, या स्पर्धेमध्ये ते जोडले जातील. अंतिम रात्रीपर्यंत आता तुम्हाला ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. उद्याचा लॉट्स देखील आम्ही तुमच्यावर पोहोचू. उद्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल सावरे नवनाथ विरोधात शिल्ड. त्यानंतर रेग्युलर गटातून कुळगाव अवी विरोधात दामत खुरम, श्री गणेश मानकेरी विरोधात आदर्श वांगणी, विजया बदलापूर विरोधात ओंकोटेश्वर बोच, जय भवानी शिरगाव विरोधात जंतराचा बदलापूर. असा उद्याचा ड्रॉ आम्ही तुमच्यावर पोहोचवला. पहिला सामना उद्या ठीक 6 वाजता चालू होईल, त्यामुळे 5:45 वाजता आपण रिपोर्टिंग करा. उद्या जय भवानी शिरगाव संघ देखील खेळणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री जय भवानी शिरगाव टीमची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय भवानी शिरगाव विरोधात जांथाराचा बदलापूर का अंतिम सामना असणार आहे. जय भवानी शिरगाव. तर मॅच दिशेने आपण जाऊ जिथे 61 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचले
दरबारांना धाबा किती मिळतील पाहावं लागेल. थोडीशी आय थिंक दुखापत जाणवते आणि एक सिंगल धाबा एकवण्याचा प्रयत्न झाला. हाताला ब्रश करून चेंडू जमिनीला दान होतो. माज बुबेरे आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जी विराट कोहलीचे फॅन आहेत. गुरुदास सज्ज होतोय इथे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. लेग स्टिक बाकवली आहे. परंतु बाद एकसष्ट धावांचं टार्गेट होतं या 5 मध्ये. 3 षटकामध्ये 61 इथून चेस करायचे. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. एक फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती टीमची टोटल 1 धाव धावफलकावरती जोडली गेली. नवीन खेळाडू बाळू आता बाताच्या आपला दाखल होतोय. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे देखील लेग स्टिकच्या थोडस बाहेर होता, त्यामुळे पंचांनी घोषित केले व्हाईट बॉल. सलग 2 चेंडू आता इथून वाईट फेकत असताना 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तीन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हाफ ट्रॅकर होता. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळते. क्षेत्ररक्षक पाठपुरा. बॉल सीमा पार. चौकार. चौकार आलाय. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पार मिळेल. बाळूच्या बॅटमधून बॉल सलग आता दुसरा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुरुदास उभे इथे. मागचा दरवाजा उघडा ठेवला असं वाटलं होतं. लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू जाणार आहे, परंतु सरळ एस्टेट वरती आदळला आणि त्यानंतर सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. बाळू बॅक टू द पवेलियन. क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरे गावात. क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरे गावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांच्या नावात. योगदान उमर इले. बारा चेंडूचा खेळ शिल्लक. 50 धावाची गरज. या 5 मध्ये नवीन खेळाडू तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती दाखल झाला.
चिंतावन खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल इथे मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसणार, त्यामुळे आता सिंगलच्या जोरावरती धावफरक पुढे सरकत असताना 12 धावा धावफरकावरती जोडल्या गेल्या. गोरदा सज्ज होतोय. इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिला. बॉल सीमा पार. सिक्सर. सन्मानित करतोय खेळाडूंना सन्मानित. इथे देखील पुन्हा एकदा पित्र झाली आहे, परंतु फक्त सहमत नव्हते. चिंतामणच्या बाटमधून एक षटकार जरूर आला. धावफरक तुम्ही पाहता टीमची टोटल 18 धावा धावफरकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरे देखील आपण पाहतोय आता बारगस्त आहे. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरे घेऊन दाखल झालाय दुर्गेश राठामोर्द विकेटना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 20 मध्ये बॉल चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. कासगाववाडी संघ जर इथे विजयी होतोय तर माज बुबेरे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. इथे देखील पॉइंट लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे देखील एकवटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफरक आता कासवाच्या गतीने पुढे जात असताना धावफरक टीमची टोटल 20 धावा धावफरकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसरं. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राठमोर्द विकेट. इथे बिगिट केलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल विकेटली आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल आणि दुसऱ्या धाब्यासाठी अखेर फलंदाजाला परतावं लागतंय. बाघारी चिंतामण बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक तिसरा तुम्हाला पाहायला मिळेल. बिरेश शालेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती बॅटर सतीश. नवीन खेळाडू तुम्हाला पाहता जरूर पाहायला मिळतील या मॅच मध्ये. इथे ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील आणि आता बिरेशचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. वसूल केलाय. 5 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज या मॅच मध्ये. पांड्याच्या बॅटमधून हा सिक्सर आला. विरेश अजून एक घेतलाय ऑन साइडला. हा देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. सलगचा दुसरा षटकार पांड्याच्या बॅटमधून.
4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबाची गरज या मॅच मध्ये. चला चेंडूची पूर्तता करा. गोपडी सारखी बॅट फिरवली. ऑन साइडला खाऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न झाला. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न फसतो आहे आणि अखेर आता अजून एक खेळाडू बाद होतोय. SP वांगडी संघाचे काही समर्थक आता तुम्हाला पाहायला मिळतील जल्लोष करत असताना, कारण त्यांना देखील आता कळून चुकलं, कारण 3 चेंडूमध्ये 27 धाबाची गरज. सेलिब्रेशन आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळला. इथे देखील फटका चांगला आहे. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु या फटके इथे आले जरूर, परंतु थोडस उशीर झालाय. सिक्सर. फुटो सुद्धा आडवा पाटण खेळलाय. हा देखील बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक सिंगल इथे देखील बेन. आणि धावफलक दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे का पाहावं लागेल. शेवटचा बॉल होता. दरम्यान सामना इथे जिंकला टीम SP वांगडी संघाने. आणि आता SP वांगडी संघाचं अभिनंदन. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला, परंतु या स्पर्धेमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ कासगाववाडी तुम्ही देखील चांगलं खेळलात. श्री गणेश कासगाववाडी तुमचंही कौतुक व्हायला हवं, कारण चला शेक हँड करा. श्री गणेश कासगाववाडी टीम आपण हस्त करा आणि त्यानंतर मैदान सोडा.